आरसा महानगर वार्ता। रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीत पाण्याचा नाही तर थेट गॅस सिलेंडरचा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। एकाच वेळी तब्बल 3000 गॅस सिलेंडर नदीच्या वेगवान प्रवाहात पत्त्यांसारखे वाहून गेले। गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले। नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालंय। या दरम्यान पनवेल तालुक्यातील चावणे येथील अतिरिक्त MIDC परिसरात असलेल्या HPCL पाताळगंगा LPG बॉटलिंग प्लांटची संरक्षक भिंत पाण्याचा प्रचंड दाब निर्माण झाल्यामुळे पत्त्यांसारखी कोसळली। बुधवार 8 जुलै रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्लांटच्या गोदामाबाहेर ठेवलेले तब्बल 3000 सिलेंडर्स एकामागून एक थेट पाताळगंगा नदीच्या मुख्य प्रवाहात वाहून गेले। यामध्ये काही रिकामे तर काही गॅसने पूर्णपणे भरलेले सिलेंडर्स आहेत। नदीच्या पात्रात केवळ लाल रंगाच्या टाक्या तरंगताना पाहून नदीकाठच्या गावांमध्ये एकच खळबळ उडाली। पण धक्कादायक बाब म्हणजे हा गंभीर धोका विसरून काही नागरिकांनी आणि तरुणांनी जीव धोक्यात घालत हे वाहून आलेले सिलेंडर्स नदी बाहेर काढण्यासाठी झुंबड उडवली। अनेक लोक हे सिलेंडर्स चोरून थेट आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती समोर आली, ज्यामुळे प्रशासनाची चिंता कमालीची वाढली। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।